नमस्कार सगळ्यांना, माझं नाव आहे कुणाल नमस्कार, माझं नाव आहे वर्षा. आणि आज आपण डिस्कस करणार आहोत. आपल्याच एक सबस्क्रायबरने आपल्याला एक ईमेल पाठवला, त्यांच्या फॅमिली सोबत झालेली एक पॅरानॉर्मल इन्सिडेंट. तर आम्ही दोघे त्या ईमेल पूर्ण गो थ्रू केलंय. तर आपण काय त्यांनी आपल्याला ईमेल मध्ये सांगितलंय ते सगळं डिस्कस करणार आहे वर्षा. तर वर्षा, हा ईमेल जो आहे ना तो पाठवला आहे आपल्या एक सबस्क्रायबरनी. त्यांचं नाव आहे अनिल सोनावणे. पहिला तर अनिल सोनावणे दादा, तुम्हाला धन्यवाद. तर अनिल दादांनी सगळ्यात आधी मेन्शन केलेलं आहे की त्यांचं काही पर्सनल इन्फॉर्मेशन डिस्क्लोज करायची नाही. अनिल दादा हे राहणारे लोणावला. तर ह्यांनी पहिला तर मी ह्यांची जे फॅमिली आहे ते सांगते, जे त्यांनी मेल केली आहे. त्यांच्या फॅमिलीमध्ये त्यांचे पप्पा, मम्मी, आजी आणि त्यांची वाईफ आणि एक लहान मुलगी आहे त्यांनी सांगितलं. आणि दादा काय बोलले, अनिल दादा, की त्यांचे पप्पा जे आहेत ना ते गव्हर्नमेंट सर्वंट आहेत त्यांचे पप्पा. आणि आई त्यांची हाऊसवाईफ आहे. आणि ते अनिल दादा जे आहेत ना ते टेम्पो चालवतात. हा, त्यांचा टेम्पोचा बिझनेस आहे, त्यांनी असं मेन्शन केलं आहे, ट्रान्सपोर्टचा. तर खूप त्यांचं चांगलं होतं, सगळं काही व्यवस्थित होतं. तर हे जे त्यांच्या सोबत झालंय ना ते 2 वर्ष आधी झालंय. दादांच्या पप्पांचा ऍक्सिडेंट झालं. त्या दिवसापासून सगळं काही त्यांच्या लाईफ मध्ये चेंज झालं. तसं दादांच्या पप्पांचं ऍक्सिडेंट झालं, मम्मी आजारी झाल्या आणि दादांचं पण जे टेम्पो वगैरे होता ते पण सगळं लॉस मध्ये गेला, बिझनेस वगैरे. आणि घरामध्ये भरपूर भांडणं, चिडचिड आणि खूप म्हणजे असं घरात येत नाही तर एक नेगेटिव्हिटी असते ना, तसं त्यांच्या घरात सगळं होतं. तर दादांनी काय सांगितलं आता की आजी जी होती ना ती आजी भरपूर पूजा वगैरे, त्यांच्या घरात सगळेच पूजापाठ वगैरे करतात. त्या लोकांना जेजोरीचा खंडोबा आहे, ते खंडोबाला खूप मानतायत. आणि त्यांना तुळजाभवानी आहे, त्यांचे कुळदेविता त्यांची तुळजाभवानी आहे. बरोबर. तर ते सगळे देवाचं भरपूर करतायत. तर आजी एक दिवस देवारा बोलतात साफ करत होती, देवाराची साफसफाई चालू होती. तर देवाराच्या पाठी, त्यांच्या देवाराच्या पाठच्या साईडला एका रुमालामध्ये लिंबू टाचणी मारून एक भावली आणि काय बिबवा, हळद, कुंकू त्याच्यावरती असं करणीचं सामान एका कपड्यामध्ये बांधून त्यांच्या देवाराच्या पाठी ठेवलं होतं कोणीतरी. तर आजीनी ते बघितलं. आजीनी ती पुढी म्हणजे ती गाठ सोडली त्या रुमालाची आणि बघितलं ह्याच्यामध्ये काय. तर आजी घाबरली. आजी बोलली हे सगळं काय. आजीनी घरात सगळ्यांना विचारलं हे कोणी ठेवलं इथं, हे कोणाचं काम आहे. त्या सगळे बोलायला लागले आम्हाला नाही माहिती हे कोणी ठेवलं काय. मग दादा जेव्हा संध्याकाळी बोलतात आले घरी, तेव्हा आजीनी दादांना सांगितलं की अनिल दादांना की बघ आपल्या देवाराच्या मध्ये हे असं असं भेटलंय, तर हे काय आहे काय नाही. तर मग ते अनिल दादांनी काय केलं, ते आधी घेतलं आणि ते त्यांच्या बोलतात घराच्या पाठी जाऊन त्यांनी जाळून टाकलं. आणि मग ते जाळलं आणि नंतर मग 2-3 दिवसांनी देवऋषीकडे गेले. ते जे देवऋषी होते ते काळूबाईचे जोगती होते. ते काळूबाईच्या जोगतीकडे गेले. मग ते गेले, त्यांनी सांगितलं त्यांच्या घरामध्ये असं असं प्रॉब्लेम चाललाय, हे चाललंय. तर ते जे जोगती काळूबाईचे होते ना ते त्यांनी काय सांगितलं, मी 2-3 दिवसांनी तुमच्या घरी येतो, मी तुमच्या घरी येऊन सांगतो काय आहे काय नाही. मग त्या जोगतीने ना त्यांच्या घरी बोलवलं दादांना सांगितलं की तुम्ही घरी या, आपण बोलायचंय मला. मग ते जोगतींनी सांगितलं की तुमच्या घरात करणी बाधा झालेली आहे आणि तुमच्या घरात प्रेत पण सोडलेलं आहे. आणि जे ही करणी बाधा केलेली आहे ना ज्यांनी कोणी, त्याने असं केलेलं आहे की तुमच्या घरातला एखादा व्यक्ती तो घेऊनच जाणार. तर दादा भरपूर बोलतात, घाबरले. त्यांनी बोलले काहीतरी करा. मग त्यांनी काळूबाईला त्यांना सांगितलं तुम्ही काळूबाईला जावा, काळूबाईचे दर्शन घेऊन या, मग आपण करू ह्याच्यावरती जे काय आहे ते. मग ते दादा गेले, काळूबाईचे दर्शन वगैरे बोलतात घेतलं त्यांनी. आणि मग ते आल्यावरती त्यांनी ते करणी जी होती त्यांनी काढली. पण जे ते प्रेत होतं ना जे त्यांच्या घरात सोडलेलं, ते बोलतात ते खूप ऍक्टिव्ह झालं आणि खूप एनर्जेटिक होतं ते. म्हणजे ते
खूप हे होतं. हा, म्हणजे मी पण ऐकलंय की जेव्हा पण आपल्या घरी काय करणी वगैरे झाली असेल आणि आपण तोडका करायचा बघतो, तर ती जी ऍक्टिव्हिटी असते, ती जी एंटिटी असते घरी, ती अजून ऍक्टिव्ह होऊन जाते, अजून लोकांना त्रास द्यायला सुरू करते. हो, तर ती जास्त त्रास द्यायला लागली त्यांना आणि खूप त्यांच्या घरात अजून प्रॉब्लेम्स यायला लागले. तर मग ते ते जाऊन त्या जोगतींना त्यांनी सांगितलं, की आता तर जास्त त्रास होतोय. तर ते बोलले आता हे जे जे कोणी केलंय ते तुमच्याच परिवारमधलं आहे आणि त्यांना माहिती आहे, की बाबा तुम्ही हे माझ्याकडे येताय, माझ्याकडे हे करताय, काढताय तुम्ही. तर ते व्यक्ती अजून म्हणजे पॉवरफुल हे करताय. अजून त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करताय. मग त्यांनी सांगितलं, मग मी काय करायचं? मी कसं करणार? मग त्यांनी काहीतरी त्यांना एक दिवा लावायला सांगितला सकाळ संध्याकाळ आणि काहीतरी मंत्र जाप पण दिला दादा सांगत होते त्यांनी त्या जोगतींनी. आणि मग त्या जोगतींनी घरी येऊन ती करणी बाधा काढली त्यांची आणि जे ते प्रेत होतं त्यांना ते पण त्यांनी त्यांचं काढलं. कुठे ना कुठे आता आपण त्यांच्या घरात काही ना काही चालूच असतं. म्हणजे नॉर्मल पहिल्यासारखं तर नाहीये, पण आता परत तसंच आहे त्यांच्या घरात. म्हणजे जे इम्पॅक्ट झालेलं त्यांच्या हा. फॅमिलीमध्ये, ते आता पण थोडाफार कुठे ना कुठे असतं आणि हे असतं आपल्या पण फॅमिलीमध्ये कधी झालं असेल असं, तर ते कम्प्लिटली निघत नाही. अनिल दादा धन्यवाद तुमचा. तुम्ही जी आहे पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी आमच्यासोबत शेअर केली आणि तुम्ही सांगितलं आम्हाला की तुम्ही शेअर करा तुमच्या चॅनलवरती. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचा. थँक्यू सो मच अनिल दादा. हे आपल्याला पण शिकायला भेटतो, आम्हाला पण शिकायला भेटलंय की ह्या सगळ्या वस्तू पण घरी होतोय. आपण आपल्या कुलदेवाला नेहमी प्रार्थना करत राहायला पाहिजे की आपलं फॅमिली सुखाने राहायला पाहिजे, आपले फॅमिली मेंबर्स लोक सुखाने राहायला पाहिजे. तर थँक्यू सो मच. तुमच्याकडेही कुठल्याही असे पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी तुमच्या फॅमिलीसोबत झालेली असेल, तुमच्या फ्रेंड्स किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्स किंवा तुमच्या कुठल्या रिलेटिव्हसोबत झालेली असेल, प्लीज आम्हाला शेअर करा. आम्ही मेसेजमध्ये ईमेल ID मेन्शन करणार आहात. त्या ईमेलमध्ये तुम्ही तुमचे इन्सिडेंट शेअर करू शकता किंवा तुम्ही रेकॉर्डिंग पाठवू शकता आम्हाला. तुमचा सपोर्ट आम्हाला भरपूर भेटतंय. प्लीज सबस्क्राईब करत जा, कारण सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला इंडिकेशन येणार, तुम्हाला एक नोटिफिकेशन येणार आमचे नवीन व्हिडिओज आल्यावर. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट. आपण लवकर भेटूया. थँक्यू. थँक्यू.